नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात, गुड मॉर्निंग। आज आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत। दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत। उपयोगितेच्या विश्लेषणातली अत्यंत महत्त्वाची बाजू आणि अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना, दोन संकल्पना। कारण या दोन संकल्पनावर पुढे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत, हे सिद्धांत त्याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून ह्या दोन संकल्पना आपल्याला पूर्णतः समजून घेणं, काळजीपूर्वक समजून घेणं अत्यंत महत्त्वाची गरज आहे। पुन्हा एक तुम्हाला सूचना देताना मी ही पण सूचना देऊन ठेवतो की आपण त्या दिवशी प्रश्नपत्रिका कशी असेल याबाबत आराखडा आपण तयार केला होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जी पद्धत अवलंबण्यात आलेली आहे ती सर्वची सर्व पद्धत ही स्पर्धा परीक्षेची अवलंबण्यात आलेली आहे। म्हणून केवळ आपला 11वी-12वीचा अर्थशास्त्र हा 11वी-12वीच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही, तर ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे आणि त्याच पद्धतीनं या प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। त्या प्रश्नपत्रिकेचा पुढचा भाग मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत आणि तो असा असेल की आपण ती प्रश्नपत्रिका बनवून घेणार आहोत। एका प्रकरणावर ती प्रश्नपत्रिका आपण बनवून घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का ती प्रश्न कशा पद्धतीची असतील आणि कशी विचारली जातील। तुर्तास आपण त्याच्यावर नंतर बोलू। आता आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्या संकल्पना आहेत, एक आहे एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी, आणि दुसरी आहे सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी। अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा। ह्या दोनही संकल्पना आपल्या उपयोगितेच्या संकल्पनाचा सार आहे, गाभा आहे। उपयोगितेची संकल्पना कशी होती? ज्या वस्तू व सेवांमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्याला आपण उपयोगिता असे म्हणतो। तुमची यवनापर्यंत तर ती पाठ झाली असेल, तुमच्या मुखपाठ असेल। केव्हाही तुम्हाला जर रात्री झोपेतून उठवलं आणि विचारलं तर तुम्हाला पोपटासारखं पटपट बोलता आल्या पाहिजे, कारण ती संकल्पना कशी होती? ज्या वस्तू व सेवांमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती असते तिला उपयोगिता असे म्हणतात। आणि या उपयोगितेच्या ह्या दोन अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहे। एक आहे एकूण उपयोगिता, जिला टोटल युटिलिटी आपण म्हणतो, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे TU, आणि दुसरी आहे सीमांत उपयोगिता, जिला मार्जिनल युटिलिटी म्हणतो आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MU। ह्या दोनही MU पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि TU पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण सूत्राचा जेव्हा आपल्याला वापर होईल तेव्हा हे दोन शब्द आपल्या डोक्यात फिट टू फिट बसणं अत्यंत महत्त्वाचे आहेत। TU आणि MU। TU म्हणजे टोटल युटिलिटी आणि MU म्हणजे मार्जिनल युटिलिटी। आता आपण पुढच्या प्रक्रियेकडे जाऊ। आता कशाला म्हणावं एकूण उपयोगिता आणि कशाला म्हणावं सीमांत उपयोगिता, तर ही समजून घेताना आपण एका पद्धतीने समजून घेऊ। समजा आता उदाहरण आहे, समजा आता तुमची शाळा सकाळी 7 वाजतापासून तर 12:30 वाजेपर्यंत दुपारी आहे। सकाळी 7 वाजतापासून तर 12:30 वाजेपर्यंत दुपारपर्यंत आहे। तुम्हाला घरी जातपर्यंत 1 वाजेल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला कर्कचून भूक लागलेली असेल, खूप मोठ्या प्रमाणात भूक लागलेली असेल आणि मग भूक लागल्यानंतर आपल्याला अवस्था आपली केव्हा आपल्यासमोर ताट येतो आणि केव्हा आपण त्याचा फडशा पाडतो, अशा पद्धतीची आपली भूमिका असते। आता अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला खूप भूक लागली आहे तर खूप भूक लागल्यानंतर तुम्ही जेव्हा पहिली पोळी खाल तेव्हा तुमची अवस्था असते की बरं झाला भेटली, नसती भेटली कदाचित तर माझा प्राण निघून जात होता की काय, अशी अवस्था निर्माण झाली असती। म्हणजे ती जेव्हा पोळी तुमच्या ताटात भिडते आणि तुम्ही खायला जेव्हा उपभोग घ्यायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यापासून मिळणारा जो समाधान आहे, ती जी उपयोगिता आहे त्याच्यापासून मिळणारी, ती सर्वात जास्त असते। पहिली पोळी खाल्ली आणि त्याच्यापासून मिळणारं समाधान, तिची गरज आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता ही सर्वात जास्त असते। आपण उदाहरण म्हणून घेऊ
का पहिली पोळी खाल्ली, भूक खूप लागली होती आणि जशी ताटात येता बरोबर आपण तिचा उपभोग घेतला आणि त्यापासून आपल्याला 10 मात्रा उपयोगिता मिळाली. ठीक आहे, इथं लिहून ठेवतो मी, CU मार्जिनल युटिलिटी. 10 मात्रा उपयोगिता मिळाली. मग भूक तर पूर्ण झाली नाही, दुसरी पोळी आली, दुसरी खाल्ली, 8 मात्रा उपयोगिता मिळाली. आता तुमच्यासमोर असा प्रश्नही निर्माण होऊ शकते का जर 10 मात्रा उपयोगिता मिळाली तर मग 12 व्हायला पाहिजे होती या 14 व्हायला पाहिजे होती, मग ही कमी कशी झाली, हाही प्रश्न निर्माण होऊ शकते. कदाचित एखाद्याला असं वाटेल का आपण एक खाल्ल्यानंतर दुसरी खाल्ली तर जास्त होते किंवा अशी होते. पण आपण दुसऱ्या बाजूने विचार करा, पहिली पोळी खाल्ल्यानंतर आपल्याला लागलेली करकचून भूक आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेला समाधान हा पहिल्या पोळीपेक्षा जास्त होता की कमी होता? है ना. जेव्हा दुसरी पोळी आपण ही खातो तेव्हा याच्या अगोदरची जी पोळी आपण खाल्ली आहे त्या पोळीपासून आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपल्यासमोर पोळी आली होती तेव्हा त्यापासून मिळणारा समाधान हा जास्त होता. जेव्हा दुसरी खाल्ली तेव्हा आपल्याला पहिल्यांदा जेव्हा असं वाटलं होतं का आता काहीतरी मला भेटायला पाहिजे, मला खूप भूक लागलेली आहे, ही जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती या दुसऱ्या पोळीवर कमी झालेली दिसून येते. म्हणजे पहिली पोळी खाल्ल्यानंतर 10 मात्रा उपयोगिता मिळाली, दुसरी खाल्ल्यानंतर 8 मात्रा उपयोगिता मिळाली, ठीक आहे, बरं झाला, पहिली भेटून गेली आहे, समाधान झालं. तिसरी खाल्ली, 6 मात्रा उपयोगिता मिळाली, कारण आता पोळ्या आपण वाढवत चाललो आहोत, नगाच्या संख्येमध्ये वाढ घडून येते आहे. मग नगाच्या संख्येमध्ये वाढ घडून येते आहे तशी तशी उपयोगिता आपली कमी कमी होत जाते, कारण समाधानाची जी पातळी आहे आपली ती समाधानाची पातळी कमी 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 होत जाते. आता प्रक्रियेकडे पहा, पहिली पोळी खाल्ली 10 मात्रा उपयोगिता मिळाली, दुसरी पोळी खाल्ली 8 मात्रा उपयोगिता मिळाली, तिसरी खाल्ली 6 मात्रा उपयोगिता मिळाली, चौथी खाल्ली 4 मात्रा उपयोगिता मिळाली, पाचवी खाल्ली 2 मात्रा उपयोगिता मिळाली, 6वी खाल्ली 0 मात्रा उपयोगिता मिळाली. आता याचा अभ्यास करताना आपल्या नजरेच्या समोर ही संकल्पना स्पष्ट होताना दिसून येते का जेव्हा आपण उपभोग घेताना एका पाठोपाठ नग संख्या वाढवत जातो किंवा एका पाठोपाठ नग संख्येचा उपभोग घेत जातो तेव्हा त्यापासून मिळणारी उपयोगिता ही नगाबरोबर कमी कमी व्हायला लागते. अर्थशास्त्र एक अनुभूती आहे. अर्थशास्त्र हा पूर्णच्या पूर्ण म्हणजे गृहीत परिस्थिती आखून दिल्या आणि त्याच्यात भोवताल फिरत बसणारा शास्त्र नाही, तो थोडा अधिक लागू होणारा शास्त्र आहे. हा जो अनुभव आहे हा अनुभव आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नित्य येतो. खूप तहान लागली असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी प्या, बरं झालं, अरे बा पाणी भेटला, नाही तर काही खरं नव्हता. 1 ग्लास पिल्यानंतर तुम्ही दुसरा प्या, बरं त्याच्या मनानं त्याची उपयोगिता तुम्हाला कमी भासते, तिसरा प्या कमी भासते, चौथा प्या कमी भासते, 5वा प्या पोट भरला. त्या पद्धतीनं तुम्हाला जर खूप भूक लागली, पहिला नग सेवन केला 10 मात्रा उपयोगिता मिळाली, दुसरा नग सेवन केला 8 मात्रा उपयोगिता मिळाली, तिसरा नग सेवन केला 6 मात्रा उपयोगिता मिळाली, चौथा नग सेवन केला 4 मात्रा उपयोगिता मिळाली, 5वा नग सेवन केला 2 मात्रा उपयोगिता मिळाली, 6वा नग सेवन केला 0 मात्रा उपयोगिता मिळाली. आता उपयोगिता 0 होणे म्हणजे आता पूर्ण पोट भरलेलं आहे. याला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणतात तृप्ततेचा कमाल बिंदू गाठणे. काय म्हणतो आम्ही? उपयोगिता 0वर येणे म्हणजे तृप्ततेचा कमाल बिंदू गाठणे होय. म्हणजे आता पूर्ण पोट भरलेलं आहे, दोनही कुशी अगदी फिटोफिट भरलेल्या आहेत. यानंतर जर हा 7वा नग सेवन केला, है ना, आग्रह होतो ना आपल्याला, जर
एखाद्या कार्यक्रमात जेवण करायला गेलो असू, एखाद्या पाहुणचाराला कोणाच्या घरी गेलो असू, तर त्या आग्रहानं वाढल्या जातात. अशा परिस्थितीत हा तृप्ततेचा कमाल बिंदू गाठला आहे. दोन्ही कुशी लदालद भरून आहेत आणि अशा परिस्थितीत जर एखाद्यानं खूपच आग्रह केला आणि 7वा नग जर सेवन केला तर ही उपयोगिता -2 होती. ही उपयोगिता ऋणात्मक होते 2. आता ही दुसऱ्या भाषेत जर हिला आपण सर्वसाधारण आपल्या ग्रामीण पोर्शनमध्ये समजायला गेलो ना, ग्रामीण भाषेमध्ये, याचा अर्थ असा आहे का यांनी नग सेवन करत 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 जेव्हा ह्याचा पूर्ण पोट भरला, तृप्ततेचा कमाल बिंदू गाठला आणि त्याच्यानंतर जर आग्रहाने जर ती वस्तू खाल्ली तर जेवढ्या वस्तू खाल्ल्या तेवढ्या वस्तू बाहेर निघण्याची शक्यता असते. म्हणून उपयोगिता काय होते तर ऋणात्मक होते. तर उपयोगिता ऋणात्मक होते म्हणजे -2 होते. आता ही भूमिका मी तुम्हाला सर्वसाधारण उदाहरण म्हणून तुमच्या समोर ठेवली का तुम्हाला जर शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर खूप भूक लागली आणि तुम्ही जेव्हा त्या वस्तूची अनुभूती घेत आहात, त्या भुकेची अनुभूती घेत आहात, तेव्हा त्या भुकेची अनुभूती घेताना तुम्हाला येणारा हा जो अनुभव आहे तो अनुभव अगदी असाच असतो. पहिली मात्रा सेवन केली, पहिला नग सेवन केला 10, दुसरा 8, तिसरा 6, चौथा 4, 5वा 2, शेवटी पूर्ण पोट भरलेलं आहे आणि आग्रह झाले तर उलटी होण्याची शक्यता असते. म्हणजे जेवढं खाल्लं तेवढं बाहेर निघण्याची शक्यता असते आणि म्हणून ही उपयोगिता ऋणात्मक होते. ही कोणती भूमिका समजावून सांगतो मी तुम्हाला? सीमांत उपयोगितेची भूमिका समजावून सांगतो. आता आपण खऱ्या अर्थाने या संकल्पनांकडे जाऊ. आता एकूण उपयोगिता म्हणजे काय तर साधी आहे संकल्पना, अगदी साधी आहे. कशी आहे? जेव्हा एखाद्या वस्तूचे नग एका पाठोपाठ सेवन करीत गेल्यास त्यापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. काय म्हणून राहिलो मी? जेव्हा आपण एखाद्या वस्तूचे नग एका पाठोपाठ सेवन करीत गेल्यास, इकडे बघू, वस्तूचे नग एका पाठोपाठ सेवन करीत गेल्यास त्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज होईल. आता कशी बघा, पहिला नग सेवन केला, बरोबर आहे, दोन्हीकडे लक्ष ठेवत राहा. पहिला नग सेवन केला, किती मात्रा उपयोगिता मिळाली? 10. आता एकूण पहिलाच नग त्याच्यावरती आहे का दुसरा नग? नाही. म्हणजे बेरीज होईल का? नाही. पहिला नग सेवन केला, किती मात्रा उपयोगिता मिळाली? 10 मात्रा, बरोबर आहे. दुसरा नग सेवन केला, 8 मात्रा उपयोगिता मिळाली. आता किती झाले नग? 2. आता 2 नगांची बेरीज किती झाली? पहिल्या नगापासून किती मिळाली? 10. दुसऱ्या नगापासून किती मिळाली? 8. एकूण किती झाली? 18. संकल्पना कशी आहे? ज्या वस्तूचे नग सेवन करत जातो त्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. म्हणजे ही जी सीमांत, सरळ सरळ जर दुसऱ्या भाषेत जेव्हा आपण सामोरं जाऊ ना, सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. खतम का? आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय तर शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. आता पहिला नग सेवन केला तर सीमांत उपयोगिता किती आहे? 10. म्हणजे हाच पहिला आणि हाच शेवटचा म्हणून 10, बरोबर आहे. एकूण उपयोगिता पहिलाच नग आहे म्हणून 10. पण दुसरा नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता किती मिळून राहिली? 8. मग सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता मग किती झाली? 10 आणि 8 18. मग तिसरा नग सेवन केला, किती मिळाली? 6. आता 18 मध्ये 6 मिळवले, किती झाली? 24, बरोबर ना. हा शेवटचा नग झाला. हा नग या नगामध्ये मिळवला. पहिले होती उपयोगिता एकूण 18, आता मिळवली 6, झाले 24.
त्याच्यानंतर चौथा नग सेवन केला, 4 मात्रा उपयोगिता मिळाली. एकूण उपयोगिता किती होईल? 24 अधिक 4 28. त्याच्यानंतर 5वा नग सेवन केला, किती मिळाली? 2. मग त्याच्यामध्ये बेरीज एकूण उपयोगिता किती झाली? 30. कारण 28 मध्ये किती मिळवले? 2. शेवटच्या नगाची बेरीज, शेवटचा नग ॲड करत 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 जाणे म्हणजे एकूण उपयोगिता 30 झाली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 6वा नग सेवन केला, किती मात्रा उपयोगिता मिळाली? पोट भरलाय, तृप्ततेचा कमाल बिंदू गाठला. या बाजूच्या नकाशाकडे बघा, तक्त्याकडे बघा, शून्यावर आली. मग 30 मध्ये 0 मिळवला, किती राहील? 30. बरोबर. आणि त्याच्यानंतर 7वा नग सेवन केला, तर मी म्हटलं ऋणात्मक होते, उलटी होण्याची शक्यता असते, म्हणजे जेवढं खाल्लं तेवढं बाहेर जाण्याची शक्यता असते, म्हणजे उपयोगिता काय होते? मायनस होते, ऋणात्मक होते. मग उपयोगिता जर ऋणात्मक झाली तर 30 मधून 2 गेले, किती राहिले? 28. म्हणजे उपयोगिता काय होऊन राहिली? एकूण उपयोगिता कमी व्हायला लागली. सीमांत उपयोगिता -2 झाली. आता समजून घेताना आपण पुढची प्रक्रिया समजून घेऊ. व्याख्या पहिल्यांदा समजून घ्या. सर्व नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता होय. जेव्हा एखाद्या वस्तूचे नग आपण एका पाठोपाठ सेवन करीत जातो, त्या सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय, टोटल युटिलिटी. पहिला नग, दुसरा नग, तिसरा नग, चौथा नग असे करता करता जेवढे नग आपण सेवन करीत जातो त्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता होय. राहील लक्षात? दुसऱ्या भाषेत सीमांत नगांपासून मिळणारी उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. काय म्हणतो बरोबर पहा. शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता. पहिला नग सेवन केला, 10 मात्रा उपयोगिता मिळाली, बरोबर ना? दुसरा नग सेवन केला, 8 मात्रा उपयोगिता मिळाली. आता याच्यातला सीमांत नग कोणता आहे? शेवटचा नग कोणता आहे या दोनमध्ये? दुसरा, बरोबर ना? किती मात्रा उपयोगिता मिळाली? 8. तिसरा नग सेवन केल्यावर सीमांत नग कोणता झाला? तिसरा, 6 मात्रा उपयोगिता मिळाली. याचा अर्थ काय? तर सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता. शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता. पहिला आला तर पहिला आणि 7वा आला तो 7वा, म्हणजे जो शेवटी आला तो शेवटचा नग म्हणजे सीमांत उपयोगिता. हा वाढीव नग आहे. एक एक जसा जसा तुम्ही वाढत जाल तशी तशी त्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. अतिशय दोन्ही संकल्पना महत्त्वाच्या आहेत, अगदी सोपी आहेत. लक्षात ठेवताना अशा लक्षात ठेवा का शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय आणि सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. हा जो सूत्र आहे ना, टोटल युटिलिटी, TU = समेशन MU. सूत्र कसं आहे पहा. हा सूत्र लक्षात ठेवा. टोटल युटिलिटी = समेशन MU. हा समेशन म्हणजे एकूण आणि MU म्हणजे मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगिता. म्हणजे मार्जिनल युटिलिटीची एकूण = TU म्हणजे टोटल युटिलिटी. मार्जिनल युटिलिटीची एकूण बेरीज म्हणजे टोटल युटिलिटी. दुसऱ्या भागात जर आपण TU = MU1 + MU2 + MU3 प्लस डॅश 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 MUN
टोटल युटिलिटी एकूण उपयोगिता म्हणजे मार्जिनल युटिलिटी 1 प्लस मार्जिनल युटिलिटी 2 प्लस मार्जिनल युटिलिटी 3 प्लस मार्जिनल युटिलिटी 4 प्लस मार्जिनल युटिलिटी 5 प्लस मार्जिनल युटिलिटी 6 प्लस मार्जिनल युटिलिटी 7 म्हणजे सीमांत उपयोगितेच्या प्रत्येक नगाची बेरीज म्हणजे टोटल युटिलिटी होय, एकूण उपयोगिता होय. राहील लक्षात. म्हणून याला शब्द वापरलाय हा TU इज इक्वल टू समेशन. हा चिन्ह समेशन म्हणतात याला, ई म्हणत नाही. हा असा आहे, असा आहे, असा आहे. काढताना पण तसंच काढायचं आणि लिहिताना पण तसंच लिहायचं. बोलताना मात्र समेशन MU म्हणजे MU म्हणजे मार्जिनल युटिलिटी, सीमांत उपयोगिता. हा एकूण समेशन आणि ही टोटल युटिलिटी. राहील लक्षात. मग TU इज इक्वल टू MU प्लस MU2 MU3 MU4 जेवढे काही संख्या दिली असेल ती म्हणजे हे MUN. अशा पद्धतीनं हा सूत्र आहे. आता पुढच्या भूमिकेकडे जाऊ. दोन गोष्टी आपल्याला समजल्या. एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगितेच्या नगांची बेरीज. सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. ह्या दोन संकल्पना आपल्या लक्षात आल्या. आता या कोष्टकाकडे पाहिल्यानंतर याच्यातला कार्यकारण संबंध तुम्हाला लक्षात येईल. हे मी तुम्हाला PDF वरती पाठवीन म्हणून हे मिटवतो मी. याच्यातला कार्यकारण संबंध पहा कसा आहे. कोष्टकाकडे लक्ष द्या. कोष्टकात काय आहे? हे आहेत वस्तूचे नग, ठीक आहे. आणि ही आहे एकूण उपयोगिता, ही आहे सीमांत उपयोगिता, ठीक आहे. ही एकूण उपयोगिता आणि ही सीमांत उपयोगिता. हा हा अक्ष आणि हा य अक्ष. हा अक्ष या अक्षावर घेऊ आपण वस्तूचे नग. तुम्हाला प्रक्रिया एकाच वेळेस दोन्ही समजता याव्या म्हणून या कोष्टकाबरोबर इकडे याची आकृती काढून ठेवतो. ॲट ए टाइम तुम्हाला दोन्ही गोष्टी समजावून सांगता येतील म्हणून. हा अक्ष याच्यावर वस्तूचे नग घेतले आणि हा अय अक्ष याच्यावर आपण घेऊ एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. अय अक्षावर आपण घेतलेला आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. हे एकूण उपयोगिता, ही सीमांत उपयोगिता. अक्षावर आपण घेतलेले आहे वस्तूचे नग. आता वस्तूचे नग पहा. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर आहे. त्याच्यानंतर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घ्यायची आहे. एकूण उपयोगिता लास्ट कुठपर्यंत गेली आहे? 30 पर्यंत, ठीक आहे. आणि कमी झालेली आहे -2 पर्यंत. हा जो अक्ष आहे ही झाली शून्याची सुरुवात, ठीक आहे. -2 येईल तर मग ती खाली येईल, बरोबर, ठीक आहे. प्लस येईल तर 2 4 6 8 10 12 14. आता हा अक्ष करताना आपल्याला त्रास होईल तर आपण याला अशा पद्धतीने घेऊ. जसा 5 10 15 20 25 30 आकडे टाकली आहे आपल्या. 5 10 15 20 आणि 25 आणि 30, ठीक आहे.
आता इकडे लक्ष देऊ. पहिला नग खाल्ला, उपयोगिता किती मिळाली आहे? 10, बरोबर ना. हा पहिला नग आणि उपयोगिता मिळाली आहे 10. इथं टिकमार करून ठेवतो मी, बरोबर. पहा, एकूण उपयोगिता किती आहे? 10. सीमांत उपयोगिता किती आहे? 10. पहिला नग खाल्ल्यानंतर उपयोगिता मिळाली 10, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा नग खाल्ला, एकूण उपयोगिता किती झाली? 18, बरोबर ना. एकूण उपयोगिता झाली 18, म्हणजे ही आहे 15. 15 नंतर 16, 17 आणि 18. हा दुसरा नग इथे घेऊ, ठीक आहे. आणि ही किती आहे? 8. ही 10च्या खाली येईल. ही 10 आणि ही 8, जवळपास इथे. त्याच्यानंतर तिसरा नग खाल्ला, उपयोगिता मिळाली 24 मात्रा. हा तिसरा नग, त्याच्यानंतर उपयोगिता मिळाली 24 मात्रा, 25च्या थोडीशी अगदी खाली, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा नग खाल्ला, उपयोगिता मिळाली 28 मात्रा, 30च्या अगदी खाली. पाचवा नग खाल्ला, एकूण उपयोगिता भेटली आहे 30. सहावा नग खाल्ला, एकूण उपयोगिता भेटली आहे 30, कारण इकडे शून्य असल्यामुळे उपयोगिता भेटली 30, बरोबर आहे. त्याच्यानंतर सातवा नग खाल्ला, उपयोगिता भेटली आहे सीमांत -2, म्हणजे 30 मधून 2 गेले 28, म्हणजे पुन्हा आली इथे. ठीक आहे. ही झाली एकूण उपयोगिता. पहिला नग सेवन केला, 10 मात्रा उपयोगिता मिळाली. दुसरा नग सेवन केला, 18 मात्रा उपयोगिता झाली. तिसरा नग सेवन केला, 24 मात्रा झाली, बेरीज झाली. चौथा नग सेवन केला, 28 झाली एकूण बेरीज. पाचवा नग सेवन केला, 30 झाली. सहावा नग सेवन केला, 30 झाली. सातवा नग सेवन केला, 2 झाली. ही झाली एकूण उपयोगिता. सीमांत उपयोगिता पहा. सीमांत उपयोगिता, पहिला नग सेवन केला, 10 मात्रा उपयोगिता मिळाली, बरोबर आहे. दुसरा नग सेवन केला, 8 मात्रा उपयोगिता मिळाली. तिसरा नग सेवन केला, 6 मात्रा उपयोगिता मिळाली. चौथा नग सेवन केला, 4 मात्रा उपयोगिता मिळाली. पाचवा नग सेवन केला, 2 मात्रा उपयोगिता मिळाली. सहावा नग सेवन केला, 0 मात्रा उपयोगिता मिळाली. आणि सातवा नग सेवन केला, -2. आता हे पॉइंट जोडून घेऊ आपण. एक वेळ आणि सीमांत उपयोगिता ही पण आपण वक्र पॉइंट याची जोडून घेऊ. आता आकृतीकडे पद्धतशीर लक्ष ठेवा. पहिला नग सेवन केला 10 मात्रा एकूण उपयोगिता. दुसरा नग सेवन केला 18 मात्रा एकूण उपयोगिता. तिसरा नग सेवन केला 24 मात्रा उपयोगिता. चौथा नग सेवन केला 28 मात्रा उपयोगिता. पाचवा नग सेवन केला 30 मात्रा उपयोगिता. सहावा नग सेवन केला 30 मात्रा उपयोगिता. आणि सातवा नग सेवन केला पुन्हा 28 मात्रा उपयोगिता. काय दिसून येते? पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता ही वाढत वाढत जाते. इकडे पहा,
10, 18, 24, 28, 30, 30. पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता ही वाढत वाढत जाते. दिसून राहिलं हे आपल्याला, आपण वक्रही पाहतो. सीमांत उपयोगिता पहा. पहिल्या नगापासून 10 मात्रा, दुसऱ्या नगापासून 8, 6, 4, 2, 0, -2. पहिल्या नगापासून 10, मग 8, 6, 4, 2, 0 हा अक्ष शून्य आला आणि मग -2. म्हणजे सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणार आहे आणि एकूण उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणार आहे. आता याचे टप्पे पाहू. आता टप्पे पहा. टप्पे कसे पाहाल? पहिला नग सेवन केला तेव्हा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही सारखी आहे. पहिला नग सेवन केला, एकूण उपयोगिता किती? 10, सीमांत उपयोगिता किती? 10. आता पहा, पहिला नग सेवन केला, एकूण उपयोगिता 10 आणि सीमांत उपयोगिता ही 10. म्हणजे पहिला नग सेवन करताना नंबर 1 एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान असते, सारखी असते. चला, आता दुसरा नग सेवन केला, दुसरा टप्पा पहा. पहिला टप्पा पाहिला आपण का एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान आहे. तुम्हाला कोष्टकामध्ये दिसते आहे 10 आणि 10, बरोबर आहे. आकृतीमध्ये दिसते आहे 10 आणि 10, दोघांचे पॉईंट सेम आहे. ठीक आहे. सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता ही समान आहे. दुसरा नग सेवन करत गेला तर त्यावेळेस सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाताना दिसते आणि एकूण उपयोगिता ही वाढत जाताना दिसते. पहा तुम्ही, कोष्टकाकडे लक्ष ठेवा आणि आकृतीकडे लक्ष ठेवा. सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाताना दिसते. 8, 6, 4, 2 कमी कमी होत जाताना दिसते आणि एकूण उपयोगिता ही बेरीज होत असल्या कारणामुळे वाढत जाताना दिसते. 18, 24, 28, 30, 30. एकूण उपयोगिता ही वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते. नंबर 1. नंबर 2, एकूण उपयोगिता ही वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता ही कमी होत जाते. हा सहसंबंध लक्षात ठेवा, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या कोष्टकावरून आणि आकृतीवरून तो आपल्याला स्पष्ट होतो. एकूण उपयोगिता ही वाढत वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता ही घटत घटत जाते. हे झाला दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट कोणता? एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही कशी असते? सारखी असते, समान असते. दुसरा पॉईंट, एकूण उपयोगिता ही वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता ही कमी होत जाते. आता तिसरा पॉईंट, कमी कमी होत जाणारी सीमांत उपयोगिता शून्यावर येते. कमी कमी होत जाणारी सीमांत उपयोगिता शून्यावर येते. म्हणजे 10, 8, 6, 4, 2 आणि हा 0. तेव्हा एकूण उपयोगिता ही स्थिर होते. आकृतीकडे पहा, हा एवढा भाग पहा, असा प्लेन आहे, लेवलमध्ये आहे. कारण इथंही 30 आहे आणि इथंही 30 आहे. एकूण उपयोगिता ही जेव्हा स्थिर होते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्यावर येते. राहील लक्षात? म्हणजे एकूण उपयोगिता स्थिर होते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते, स्थिरावते. त्याच्यानंतर ज्या वेळेस, आता याला उलट्या बाजूने करा, याला उलट्या बाजूने करा. ज्या वेळेस एकूण उपयोगिता महत्तम असते, महत्तम म्हणजे लेवल सर्वात जास्त असते, तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 झालेली असते.
त्याच बाजूनं उलट्या, फक्त उलट्या बाजू. सीमांत उपयोगिता शून्यावर होते तेव्हा एकूण उपयोगिता ही स्थिर झालेली असते, हा एक भाग. दुसरा त्याला जोडून भाग कोणता, का जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते. आणि तिसरा भाग, जेव्हा सीमांत उपयोगिता म्हणजे पाचवा भाग, सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ही कमी होते. या ऋणमध्ये आणि या कमीमध्ये फरक आहे. ही कमी होते पण हिचा चिन्ह बदलत नाही, ही ऋण धन धनच असते. आणि याला ऋण होते म्हणजे ही जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की उलटी होण्याची शक्यता असते, पूर्ण जाण्याची शक्यता असते, तर ही ऋण होते. सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ही कमी होते. आणि शेवटी आपण समजून घेताना असे समजून घेऊ का सीमांत उपयोगिता धन, शून्य आणि ऋण होते. सीमांत उपयोगिता धन, 10 पासून 2 पर्यंत धन, शून्य आणि ऋण होते. म्हणजे सीमांत उपयोगितेला तीनही चिन्ह बदलतात. एक धन होते, शून्य होते आणि ऋण होते. पण एकूण उपयोगिता ही कधीच शून्यात्मक आणि कधीच ऋणात्मक होत नाही. राहील लक्षात. मी काय म्हणतो, सीमांत उपयोगिता ही धनही असते, शून्यही असते आणि ऋणही असते. सीमांत उपयोगिता ही धनही होते, शून्यही होते आणि ऋणही होते. पण एकूण उपयोगिता ही कधीच ऋण किंवा शून्य होत नाही, ती धनच असते. अशा पद्धतीने हा कोष्टक, ही आकृती, आकृतीचं स्पष्टीकरण करताना कसं करता येईल, अक्षावर वस्तूचे वरील आकृतीमध्ये अक्षावर वस्तूचे नग घेतलेले आहेत. अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. वस्तूचे जसे जसे नग सेवन करत गेले तशी तशी एकूण उपयोगिता ही वाढत वाढत जाते. हा एकूण उपयोगिता ही वाढत वाढत जाते. हा तो वक्र इथं स्थिरावली आहे आणि इथून कमी झालेली आहे. ठीक आहे. एकूण उपयोगिता ही वाढत वाढत झाली, इथं स्थिर झाली आणि इथून कमी झाली. हा वक्र आहे ये उ म्हणजे एकूण उपयोगिता वक्र. आणि सीमांत उपयोगिता ही प्रत्येक नगागणिक उपभोगागणिक कमी कमी होत जाते. म्हणून सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. हा दिसते तुम्हाला, पहा. हा CU वक्र डावीकडून, ही डावी बाजू, ही उजवी बाजू, तर या डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. आणि एकूण उपयोगिता वक्र हा प्रथमतः वरती चढत जातो, नंतर स्थिर होतो आणि नंतर कमी होतो. हे लक्षात. हा एकूण उपयोगिता वक्र. आणि सीमांत उपयोगिता वक्र हा प्रथम खाली खाली येतो, मग शून्य होतो आणि मग मायनस होतो, ऋणात्मक होतो. तर हा धन असणे, शून्य असणे आणि ऋण असण्याची संकल्पना आहे. आणि ही वरची जी बाजू आहे ही पूर्ण धनात्मक आहे. हा शून्याचा पॉईंट, ही वरची बाजू धनात्मक बाजू आणि ही खालची बाजू ऋणात्मक बाजू. तर एकूण उपयोगितेचा वक्र कधीच शून्यात्मक आणि कधीच ऋणात्मक होत नाही, कारण ही पूर्ण बाजू एकूण उपयोगितेची वरती असते. आणि सीमांत उपयोगितेची बाजू ही खाली येते म्हणून ही ऋणात्मक होते. हे शून्याच्या खाली
ऋणात्मक आणि शून्याच्या खाली धनात्मक. अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा भाग एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेची संकल्पना तुमच्यासमोर स्पष्ट केलेली आहे. जाता जाता पुन्हा एक वेळ सांगून देतो. एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगितेची बेरीज, सर्व नगापासून मिळणारी उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. ही तक्त्याच्या आधारावर, कोष्टकाच्या आधारावर आपण अधिक पद्धतीने स्पष्ट करून घेतली. पहिला नग सेवन केला, दोघांची उपयोगिता समान आहे 10-10. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते आणि एकूण उपयोगिता ही वाढत वाढत जाते. एक पॉईंट असा येतो का एकूण उपयोगिता ही महत्तम झालेली असते, स्थिरावलेली असते, तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य होते. आणि सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते ते पुन्हा ऋणात्मक होते, तेव्हा एकूण उपयोगिता ही कमी होते. सीमांत उपयोगिता ही धनात्मक, शून्यात्मक आणि ऋणात्मक होऊ शकते, पण एकूण उपयोगिता ही कधीच धनात्मक, कधीच शून्यात्मक किंवा ऋणात्मक होत नाही. ही भूमिका आपण समजून घेऊ. तुमच्यासमोर ही मी आकृती काढून दिलेली आहे, तुमच्यासमोर हा कोष्टक स्पष्ट केला आहे. तरीही अडचण वाटली तर पुन्हा तुम्ही मला विचारा. इथं आपण थांबू. आणि मी ज्या पद्धतीनं सुरुवात करताना म्हटलं होतं परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये, तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट प्रश्न क्रमांक 5साठी सटीक बसतो. प्रश्न क्रमांक 5 कसा आहे ते मी तुम्हाला याच्या अगोदर आराखड्यात समजावून सांगितलं आहे. पण प्रश्न जेव्हा उद्या आपण याच्यावर चर्चा करू, जेव्हा प्रश्नपत्रिकेच्या मुद्द्यावर, तेव्हा प्रश्नपत्रिकेच्या मुद्द्यावर मी तुम्हाला याला पुन्हा हा प्रश्न कसा विचारला जाऊ शकते ही भूमिका तुम्हाला मी सांगेन. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की आपला 12वीची जी प्रश्नपत्रिका आहे त्याची जी रचना आहे, त्याचा जो आराखडा आहे, हा संपूर्ण आराखडा हा स्पर्धात्मक परीक्षेचाच आहे. तो तसाच बनवला आहे. कसा बनवला आहे तर ते मी प्रश्नपत्रिकेच्या दुसरा भागात व्हिडिओ जेव्हा तुम्हाला टाकीन तेव्हा त्याच्यामध्ये एक पूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला बनवून दाखवीन आणि ती बनवून घेऊ आणि त्यानुसार आपण मग पुढं अभ्यास करू, वाटचाल करू. नक्कीच आपण चांगल्यात चांगले पर्सेंटेज घेऊ, नक्कीच चांगल्यात चांगले मार्क घेऊ आणि आपण ही नव्यानं आलेल्या अभ्यासक्रमाची लढाई जिंकू. कारण बरेच जण असे म्हणतात की ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मानाने हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा अतिशय क्लिष्ट आहे असं बरेच जण म्हणतात. पण माझ्या मते विद्यार्थी ग्रामीण असो का शहरी असो, शेवटी टॅलेंट सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. जिंकण्याची उर्मी सर्वात जास्त आहे, उलट आपल्या ग्रामीण पोरांमध्ये जास्त आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला ती चढाई चढता आली पाहिजे. या दृष्टीनं आपण प्रयत्न करू आणि सोप्या पद्धतीनं आपण ही लढाई जिंकू असं तुम्हाला मी आश्वासन देतो. इथं थांबतो. जर ही समजली नसेल तर तुम्ही मला तशी कमेंट्स टाका. आपण पुन्हा नव्यानं त्याला समजून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, सटीक पद्धतीने प्रयत्न करू एक वेळ. पण जी भूमिका सांगितली ती कोष्टक आधारावर आणि आकृतीच्या आधारावर पुनश्च समजून घ्या. इथं थांबतो. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे आभार.